ओम नमो भगवते वासुदेवाय. ब्रह्मदेवांना भगवंतांचं दर्शन झालं. आजूबाजूचं वर्णन त्यांनी व्यास महर्षींनी केलं, पण प्रत्यक्ष भगवंतांचं वर्णन करताना व्यास मुनी म्हणतायत की भगवंताचं मुखकमल अत्यंत प्रसन्न आणि अतिशय गोड अशा स्मितहास्याने युक्त असं होतं. डोळे किंचित लालसर होते आणि अत्यंत मोहक आणि अतिशय गोड असं चित्त त्यांचं त्या डोळ्यातून प्रकट होत होतं. असं वाटावं की आत्ता कोणीही जरी एखादा भक्त समोर उभा राहिला तरी त्या प्रेमी भक्ताला भगवंत आपलं सर्वस्व द्यायला मागे पुढे पाहणार नाहीत, जणू ते उत्सुक आहेत. अशा प्रकारचे त्यांचे डोळे दिसत होते. मस्तकावर मुकुट आहे, कानांमध्ये कुंडल आहेत, खांद्यावर पितांबर झळकतोय, वक्षस्थळावर एका नाजूक अशा सुवर्णरेखेच्या रूपामध्ये लक्ष्मीजी विराजमान आहेत. सुंदर अशा 4 भुजा त्यांना आहेत आणि अतिशय उत्तम उंच अशा आणि बहुमूल्य अशा आसनावर भगवंत विराजमान झालेले आहेत. पुरुष, प्रकृती, महत्त्व, अहंकार, मन, 10 इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, शिवाय शब्दादी 5 तन्मात्रा, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांच्या 5 तन्मात्रा आणि पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशा एकूण 25 शक्ती मूर्तिमंत होऊन त्यांच्या 4ही बाजूला आजूबाजूला उभ्या आहेत. भग शब्दाची व्याख्या करताना शास्त्रकार म्हणतात, ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशसा श्रियः ज्ञान वैराग्ययोश्चैव षण्णाम भग इति रणा. समग्र ऐश्वर्य, समग्र वीर्य, समग्र कीर्ती, समग्र यश, समग्र ज्ञान, समग्र वैराग्य हे ज्यांच्याकडे आहे ते भग होय. तेव्हा हे ऐश्वर्य, धर्म, कीर्ती, श्री, ज्ञान आणि वैराग्य या 6 नित्यसिद्ध आणि स्वरूपभूत अशा शक्तींनी भगवंत सदैव युक्त असतात आणि भगवंताच्या व्यतिरिक्त अन्य कुठेही ह्या शक्ती नित्य रूपाने वास करत नाही. याचा अर्थ असा आहे की आम्हाला कितीही जरी ऐश्वर्य मिळालं, कितीही कीर्ती मिळाली, कितीही आम्ही धार्मिक असलो, कितीही समृद्धी असली, कितीही ज्ञान असलं, कितीही वैराग्य असलं, तरी ते आमच्या ठिकाणचं ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, कीर्ती, यश, वीर्य हे परिपूर्ण नसतं, समग्र नसतं आणि ते नित्यकाळ सुद्धा आमच्या जवळ राहत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी भगवंताकडे नित्य राहतात आणि समग्रतेने राहतात आणि स्वरूपाने राहतात. भगवंतांचं दर्शन घडतात. ब्रह्मदेवांचं हृदय आनंदात दीर्घाने उचंबळायला लागलं आणि आनंद रसानं ओतप्रोत भरून व्हायला लागलं. शरीर रोमांचित झालं, पुलकित झालं, डोळ्यांमध्ये प्रेमाश्रू तळायला लागले आणि भगवंतांनी आपल्याकडे बघावं ह्याच इच्छेनं ब्रह्मदेव त्या भगवंताच्या चरणकमलांशी आपलं मस्तक ठेवून प्रणाम करायला लागले. भगवंताची ती चरणकमल की जी परमहंस अशांना केवळ निवृत्ती मार्गातूनच प्राप्त होतात, अन्य कुठल्याही मार्गाने ती प्राप्त होत नाही. ब्रह्मदेवाने त्यांना वाकून प्रणाम केला, नमस्कार केला आणि ब्रह्मदेवांना अत्यंत प्रिय असे जे भगवान ते सुद्धा आपल्या प्रिय अशा ब्रह्मदेवाला प्रेमानं आणि आनंदानं निमग्न असलेले पाहून आता हा प्रजासृष्टीसाठी
आदेश देण्याच्या योग्यतेचा आहे असं बघून प्रसन्न झाले. जे शरणागत आहेत त्यांना सुद्धा कृपा करण्याच्या दृष्टीने ब्रह्मदेव योग्य आहेत असं बघून भगवंत प्रसन्न झाले. आणि त्या प्रसन्नतेतून भगवंतानी आपला हात ब्रह्मदेवांच्या हाताशी मिळवला. ब्रह्मदेवांचा हात आपल्या हातात घेतला आणि अत्यंत मंद अशा स्मितानं नाजूक कोमल वाणीमध्ये ते बोलायला लागले. भगवंतानं ब्रह्मदेवांचा हात हातात घेतला. ह्याच्यात ब्रह्मदेवांना जी धन्यता वाटली असेल त्याची छोटीशी चुणूक जर बघायची असेल तर आजकाल आपल्याला दूरदर्शनवरच्या अनेक कार्यक्रमांमध्ये ज्या कोणी महत्वाच्या व्यक्ती असतात, क्रीडा क्षेत्रातली असेल, अभिनय क्षेत्रातली असेल, चित्रपट क्षेत्रातली असेल, राजकीय क्षेत्रातली असेल, अशा मोठ्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींनी आपल्याला जवळ घेतलं, आपला हात हातात घेतला, आपल्या खांद्यावर हात ठेवला की माणसाला जो आनंद होतो तशा प्रकारचा नव्हे, त्याही पेक्षा कित्येक पटीचा आनंद ब्रह्मदेवांना त्यावेळेला भगवंतांनी त्यांचा हात हातात घेतला तेव्हा वाटला. आणि ब्रह्मदेव त्यांचा तो प्रसन्न चेहरा बघून भगवंत त्या अत्यंत नाजूक अशा स्मृतियुक्त वाणीने त्यांना सांगतायत, त्यांच्याशी बोलतायत. काय बोलले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.